हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 18 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. जेव्हा नंदिनीकडे बघून बोलतो की माझंच मन साफ नाही, असंच वाटलं का तुला? तेव्हा नंदिनी बोलते नाही हो, असं मी का म्हणेन, घ्या चहा घ्या. तेव्हा जेव्हा चहा घेत असतो तेव्हा नंदिनी मनात बोलते की जेव्हा तुम्ही टॅटू का जाळलं याचं कारण शोधल्याशिवाय मी राहणारच नाही, कारण की तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं हे मला कळून चुकलं. इकडे पार्थ फ्रूट सॅलड खात असतो आणि जोरजोरात बोलत असतो की वा 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 किती छान झालं आहे, आणि प्रत्येक फ्रूटचे नावं घेऊन तो काव्याला उकसवत असतो. पार्थ बोलत असतो की तुम्ही टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहातच, पण हेही टॅलेंट तुमच्याकडे आहे हे मला आत्ताच कळलं. काव्यालाही भूक लागलेली असते. काव्याचं लक्ष विचलित होत असतं. तेव्हा काव्या उठते आणि बोलते झालं तुमचं स्वतःचं कौतुक करून. तेव्हा पार्थ बोलतो ॲक्च्युली नाही, अजून संपवायचं बाकी आहे ना. माझं असंच आहे, एखादा पदार्थ आवडला ना तर स्वतःबद्दल कौतुक करायचं मी काही थांबत नाही, तो संपेपर्यंत थांबत नाही. काव्य बोलते की स्वतः केलेल्या पदार्थाचं स्वतः कौतुक कोण करतो? तेव्हा पार्थ बोलतो मी करतो ना. तेव्हा पार्थ बोलतो काय, एखाद्याला मेहनतीने बनवून आणलेलं तर तो कौतुक करत नसेल तर स्वतःच करायला हवं ना. तेव्हा पार्थ पुन्हा कौतुक करतो. तेव्हा काव्य उठून जाते आणि बोलते काय करतायस, काय चालले तुमचं? तेव्हा पार्थ बोलतो काय. तेव्हा काव्य बोलते मुद्दाम करतायत का मी फ्रूट सॅलड खावं म्हणून? तेव्हा पार्थ बोलतो नाही. तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला खायचं आहे का फ्रूट सॅलड? नाही खायचं असेल तर सांगा. तेव्हा काव्य बोलते नाही, पर्याय का माझ्याकडे दुसरा? तेव्हा पार्थ बोलतो हो आहे ना, नाही म्हणू शकताय तुम्ही. तेव्हा काव्या बोलते खाते. तेव्हा काव्या बोलते नाही खाल्लं तर उगाच तुमची कौतुकाची रात्रभर फिल्म सुरू राहील. तेव्हा पार्थ बोलतो हो ते तर राहीलच. तेव्हा पार्थ बोलतो देऊ? तेव्हा काव्या बोलते प्लीज. तेव्हा पार्थ बोलतो हे घ्या. तेव्हा पार्थ तिच्याशी बोलत असतो की तुम्हाला सांगतो हे डाळिंब आहे ना, डाळिंबाने ना डोळे असे. तेव्हा काव्या बोलते तुम्ही पटपट देतात का? तेव्हा पार्थ हळूहळू देत असतो. तेव्हा काव्या त्याचा हात पकडते आणि बोलते देशमुख ऐका, पटपट हात चालवा ना पार्थ देशमुख, उगीच आपलं हळूहळू चला पटपट. तेव्हा काव्या सॅलडचा एक घास खाते आणि खूप छान वाटतं तिला आणि बोलते वेलची पूड, मला आवडते वेलची पूड. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघत असतो आणि बोलतो घ्या, एवढ्या फ्रूट सॅलडमध्ये हिला काय आवडलं तर वेलची पूड. तेव्हा पार्थ बोलतो पण थँक्स टू नंदिनी, त्या कलेक्टर मॅडममुळे, तुमच्यामुळे त्या कलेक्टर मॅडमला माझं काही आवडलं तरी. तेव्हा काव्या खाता खाता पार्थकडे बघते आणि बोलते काही बोललात का तुम्ही? तेव्हा पार्थ बोलतो मी छे माझी एवढी हिंमत, मी तुमच्यासमोर शक्य आहे का? तेव्हा काव्या बोलते मारला टॉन्ट. तेव्हा काव्या बोलते बाय द वे चांगलं झालं हे टेस्टला. तेव्हा पार्थ बोलतो असणारच, बनवलं कोणी आहे भारतातल्या टॉप 30. थोड्यात काव्या त्याच्याकडे बघते. तेव्हा पार्थ बोलतो नाही का, आणि लगेच बोलतो की एक मिनिट थांबा. तेव्हा काव्या बोलते काय काही भलत्यासारखं घातलं नाहीत ना तुम्ही यात? तेव्हा पार्थ बोलतो हो नाही 11 वाजून 11 मिनिटं झाली आणि 11 वाजून 11 मिनिटाला काही विश मागितली ना ती पूर्ण होते. डोळे झाका, चला विश मागा चला. तेव्हा काव्या डोळे बंद करते आणि बोलते बस झालं देवा, आता थकली मी, मेक मी हॅप्पी. आता थोडा तरी आनंद माझ्या वाट्याला येऊ दे, मला यात सगळ्यातनं मोकळं कर देवा, मोकळं कर. तेव्हा पार्थ काव्याकडे बघून बोलतो देवा, काव्याची जी काही इच्छा असेल ती पूर्ण कर. इकडे जीवा नंदिनीला बोलतो काय झालं, कसला विचार करते? तेव्हा नंदिनी बोलते मी जो विचार करते तो सांगू तुम्हाला? तेव्हा जीवा बोलतो सांग ना. तेव्हा नंदिनी बोलते बघा हां अडचणीत याल. तेव्हा जेव्हा चहाचा कप ठेवायला लागतो आणि त्याची जखम दुखते तेव्हा नंदिनी घाबरते, दुखलं का थांबा एक काम करते मी, ड्रेसिंग उघडते. तेव्हा जीवा बोलतो नाही नको. तेव्हा नंदिनी बोलते अहो असं काय करता, क्रीम लावते, जखम ओली असेल. तेव्हा जीवा बोलतो नाही मी थोडा पडतो म्हणजे बरं वाटेल मला. तेव्हा नंदिनी जीवाच्या अंगावर पांघरूण घालते आणि जीवाला बोलते की झोपा. तेव्हा जीवा झोपतो. नंदिनी जाता जीवाकडे बघते आणि बोलते ठीक आहे जीवा, तुम्ही अजून बरे नाही झालात, पण बरे झाले की मी नक्की तुमच्याशी बोलेल. नंदिनी गेल्यावर जीवा बोलतो आज या छातीच्या जखमीमुळे वाचलो, पण उद्या काय होईल? नंदिनी तू काय विचारणार होतीस माहिती आहे मला. इकडे सकाळी जीवा ब्रेकफास्टसाठी येतो. माणिनी तिथे असते. तेव्हा माणिनी पार्थ ब्रेकफास्टसाठी येतो. माणिनी तिथे असते. माणिनी पार्थला विचारते पार्थ भरपूर फळं होती रे, नाही कोणी खाल्ली असतील तर ठीक आहे. थोड्या तिथे कल्पना येते आणि बोलते ताई ही फळं पार्थ दादाच्या रूममध्ये होती. तेव्हा माणिनी बोलते अच्छा. तेव्हा पार्थ बोलतो वटपौर्णिमेची पूजा होती, मग सकाळी उपवास सोडायचा असतो ना, मग काल रात्री त्यांना भूक लागली मग फ्रूट सॅलड बनवून दिलं. तेव्हा कल्पना बोलते अशा नवऱ्यासाठी कोणी 7 काय 70 फेऱ्या मारतील वडाला. तेव्हा माणिनी बोलते तुला काचा पुसायच्या आहेत ना. तेव्हा माणिनी बोलते चला फळांचा प्रश्न तर सुटला, अशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर बरं होईल ना. तेव्हा पार्थ बोलतो मातोश्री तुमच्या मनात काय आहे ते सांगावे या पामरास. तेव्हा माणिनी बोलते पामराला प्रश्न विचारला तर खरी उत्तरे मिळतील. तेव्हा पार्थ बोलतो ऑफकोर्स आई, खोटी उत्तरं कधी दिली आहेत? तेव्हा माणिनी बोलते त्या रात्री फार्म हाऊसवर नक्की काय झालं होतं? पार्थने कल्पनाला फाईल घ्यायला पाठवलेलं असतं, पण त्या फाईलमध्ये काव्याने फोटो लपवलेला असतो. कल्पना येऊन पार्थच्या रूममधून फाईल घेते आणि पार्थला देते. तेव्हा काव्य अचानक रूममध्ये येते आणि बघते तिथे फाईल नसते. इकडे पार्थ फाईल घेऊन फोटो काढत असतो, पण माणिनी त्याच्याशी बोलत असते की हे बघ पार्थ, तुम्ही सगळे आम्हाला वेगळं चित्र दाखवताय, पण
वेगळंच नक्की विचित्र घडलंय. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. तेव्हा मानी ज्या वहीमध्ये फोटो असतो ती वही घेते, तिचं मागचं पान उघडते आणि मानी त्या नोटबुकवर फार्म हाऊसवर काय झालं शेकोटीजवळ ते एक्सप्लेन करत असते. इकडे काव्या बोलते की अरे इथे माझी नोटबुक होती, गेली कुठे? काव्या बोलते त्यात माझा आणि जीवाचा फोटो होता. तेव्हा काव्या बोलते कुठे गेली असेल नोटबुक, कोणी बाहेर तर नेली नसेल ना. तेव्हा काव्या बाहेर येते. तेव्हा पार्थ फार्म हाऊसवर काय झालं ते एक्सप्लेन करत असतो आणि मानिनी त्याच्यावर नोटबुकवर कशी चित्र उभारत असते. तेव्हा काव्या मानिनीकडे नोटबुक बघते. तेव्हा काव्या घाईघाईत येते आणि नोटबुकवरचं पान पटकन हात ठेवते खालचा फोटो दिसू नये म्हणून आणि बोलते की काय करतायत तुम्ही नोटबुकवर? तेव्हा मानिनी बोलते काय गं बरी आहेस ना? तेव्हा काव्या बोलते मी बरी आहे, पण तुम्ही काय करतायत? तेव्हा मानिनी बोलते राहून राहून मी फार्म हाऊसच्या गोष्टींचा विचार करत असते. तिथे नक्की काय घडलं आहे ते पार्थला विचारत होते मी. तेव्हा मानी विचारत असते की बघिते अशी ड्रॉइंग करते मी की कोण कुठे होतं, जीवा नक्की आगीत पडला कसा, तू कुठे होतीस? तेव्हा मानिनी बोलते हां मला नंदिनी म्हणाली की ती यायच्या आधी तिथे शेकोटीपाशी जीवा आणि तू होतीस, तिथे नक्की काय झालं हे तुला माहीत असणार. तेव्हा मानिनी बोलते काव्य हे बघ मला माहीत असायला हवं, जीवा नक्की चिडला होता का, प्यायला होता का तो? तेव्हा मानिनी बोलते आय मीन आता सेलिब्रेशन आहे तर थोडं काही ड्रिंक घेतलं असेल तर. काव्य तिथे काय झालं आहे मला माहीत हवं, कारण जीवा असा आगीत पडला हे काही मला पटत नाही. तेव्हा मानिनी बोलते तू त्याची जखम बघितलीस का? काव्या तो जर आगीत पडला असताना तर आणखी त्याला कुठेतरी जखम असायला हवी होती, पण त्याला जखम एकाच जागी झाली आहे, याचा अर्थ काय? तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे काय आहे? तेव्हा मानिनी बोलते अरे पार्थ जखम जेव्हा एकाच ठिकाणी लागलेली असते ना तेव्हा पार्थ बोलतो तुला काय म्हणायचं आहे, जीवाने स्वतःहून ती जखम करून घेतली का? तेव्हा पार्थ बोलतो तो का असं करेन? तेव्हा मानिनी बोलते नाही मला असं काही म्हणायचं नाही आहे, पण खरं सांगायला गेलं तर माझं डोकंच चालत नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते आपण एक काम करूया का, सगळा घटनाक्रम कुठे कुठे काय झालं हे सगळं लिहून काढूया म्हणजे. तेव्हा मानिनी पान उलगडणार तेवढ्यात काव्य पुन्हा हात ठेवते आणि काव्य गोंधळलेली असते. तेव्हा मानिनी काव्याकडे बघते आणि बोलते 1 मिनिट. तेव्हा काव्य पटकन त्या फोटोला मध्ये सरकवते, तेवढ्यात बेल वाजते. तेव्हा मानिनी बोलते आत्ता कोण आलं असेल? तेव्हा काव्या त्या फोटोवर एक पेपर ठेवते. तेव्हा मानिनी बोलते काव्या जरा बघ ना. तेव्हा काव्या बघते आणि बोलते मी. तेव्हा मानिनी स्वतःच उठते. तेव्हा काव्या पटकन ती नोटबुक घेते. तेव्हा मानिनी बोलते काव्या हे बघ कोण आलं आहे. इकडे नंदिनी एक शर्ट काढते आणि बोलते हे शर्ट मी काढलं होतं चालेल ना? तेव्हा नंदिनी बोलते काही हरकत नसेल तर मी मदत करू का शर्ट काढायला, म्हणजे जखम ओली आहे, काही हरकत नसेल तर. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही मी करतो. तेव्हा जीवा शर्ट घालायला लागतो, पुन्हा त्याची जखम दुखते. तेव्हा मानिनी बोलते थांबा आणि तेव्हा नंदिनी बोलते थांबा आणि नंदिनी शर्ट घालायला मदत करते. जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा जीवा मानिनीला बोलतो थँक्स. तेव्हा जीवा नंदिनीला थँक्स बोलतो. नंदिनी कपाटात कपडे ठेवत असते, पुन्हा तिला ते हँड मोल्ड दिसतं. तेव्हा नंदिनी जीवाजवळ येऊन बसते आणि बोलते की काल ज्या विषयावर बोलणार होती तेच बोलायचं आहे मला तुमच्याशी. हे बघा त्या मिस केबद्दल मी कधीच विषय नाही काढणार तुमच्याकडे. म्हटलं जाऊ देत कशाला हवा आहे तो विषय, पण आज मला त्याच विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी. इकडे काव्य नोटबुक घेते आणि आलिशाला बोलते आलिशा तू अगं कशी आलीस, फोन नाही काही नाही. तेव्हा काव्य बोलते फोन करून येतेस ना? तेव्हा आलिशा बोलते तू कुठे फोन उचलतेस माझे? तेव्हा काव्य बोलते ओ सॉरी गडबडीत होती मी. तेव्हा आलिशा बोलते नंदिनी ताईवर अटॅक झाला म्हणून तू येत नव्हतीस ना? अगं पण इतक्या दिवस तुझा क्लास बुडाला आणि आता तर महत्त्वाची नोट्स देत आहेत तेच सांगायला आली होती मी तुला. तेव्हा मानिनी बोलते हो का गं काव्य, अगं क्लासला जा गं आणि तेवढं सांगायला तू आलीस, किती छान गं. तेव्हा पार्थही बोलतो हो ना कोणी कोणासाठी करत नाही असं, चांगली मैत्रीण कमवली तुम्ही. तेव्हा मानिनी बोलते आणि तुम्ही दोघीही एक लक्षात ठेवा करिअर महत्त्वाचं आहे. तेव्हा काव्य बोलते काकू आम्ही दोघी आतमध्ये बसू म्हणजे आम्हाला बोलता येईल ना मग. तेव्हा काव्य बोलते चल. तेव्हा मानिनी बोलते काव्य मला ती वही दे ना, मी जे काम करत होते ते करते. तेव्हा काव्य जरा घाबरते. इकडे जीवा बोलतो बोल ना काय बोलायचं आहे तुला. तेव्हा नंदिनी बोलते त्या मुलीचा टॅटू का जाळलात तुम्ही? तेव्हा नंदिनी बोलते मला वाटलं होतं की तुम्ही त्या मुलीच्या आठवणीतून बाहेर पडायचा प्रयत्न करताय, पण तुम्ही तिला विसरला नाही आहात. तेव्हा जीवा बोलतो असं का बोलतेस तू, तुला असं नाही वाटत का हा टॅटू जाळून मी मूव ऑन करायचा प्रयत्न करत असेल? तेव्हा नंदिनी बोलते हा प्रश्न मला का विचारताय, तर स्वतःला विचारून बघा. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही कितीही म्हणत असलात तरी तुम्ही त्या मुलीपासून मूव ऑन झालेलं नाही आहेत. एकतर रीतसर
ट्रीटमेंट करून टॅटू काढू शकले असतात तर मी समजू शकले असते. त्या मुलीला विसरण्यासाठी नाही, पण तिच्यापर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तुम्ही तो टॅटू जाळला. आता तर या जखमेचा व्रण आयुष्यभर तुम्हाला तिची आठवण करून देत राहील. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही तिला विसरलेला नाही आहात. आता तर माझी पूर्ण खात्री पडली की तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं. तसं असतं तर तुम्ही ते हँडमोल अजून जपून ठेवलं नसतं. जेव्हा प्लीज आता तरी माझ्याशी निदान. आणि तुमचं तर त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नाही, तर तुमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. तेव्हा नंदिनी बोलते, होतं ना, बोला ना.